नमस्कार श्रोते हो, हेल्थ गुरु आय केअरच्या दृष्टीरक्षण मालिकेत तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. श्रोते हो, अपघात कधीही सांगून येत नाही. शेतात काम करताना, मुलं खेळताना किंवा सणासुदीला डोळ्यांना अचानक दुखापत होऊ शकते. डोळा हा आपल्या शरीराचा सर्वात नाजूक भाग आहे. यामुळे थोडासा निष्काळजीपणा कायमचे अंधत्व देऊ शकतो. अशा आणीबाणीच्या वेळी प्रथमोपचार काय करावेत आणि कोणत्या चुका टाळाव्यात हे आज आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, आपल्या रोजच्या आयुष्यात डोळ्यांना इजा होण्याची अनेक कारणं असू शकतात. जसं की लहान मुलं विट्टीदांडू खेळत असताना किंवा पेन्सिल, कात्री यासारख्या टोकदार वस्तूंमुळे होणारी इजा. दुसरं म्हणजे शेतीची कामं, पिकांची कापणी करताना धान्याची तूस किंवा लाकडाचा कण किंवा झाडाची फांदी डोळ्यात लागणे. त्यानंतर सण आणि उत्सव, दिवाळीत फटाक्यांची ठिणगी किंवा होळीचे रासायनिक रंग डोळ्यात उडणे. चौथं म्हणजे व्यवसाय, वेल्डिंग करत असताना चष्मा न वापरणे किंवा डोळ्यात केमिकल उडणे. जर डोळ्यात काही गेलं किंवा इजा झाली तर शांत राहून या गोष्टी नक्की करा. एक म्हणजे स्वच्छ पाण्याचा वापर, डोळे भरपूर स्वच्छ पाण्याने धुवा. जर डोळ्यात रंग किंवा केमिकल उडलं असेल तर किमान 15 मिनिटं पाण्याचा हबका मारून डोळे धुवा. दुसरं म्हणजे नैसर्गिक शत्रू, डोळ्यात कचरा गेला असेल तर डोळ्यातून येणाऱ्या नैसर्गिक पाण्यावाटे तो बाहेर पडू द्या. तिसरं म्हणजे संरक्षण, डोळ्याला स्वच्छ आणि मऊ कापडाने हलकसं झाकून ठेवा, पण त्यावर अजिबात दाब देऊ नका. श्रोते हो, हे सर्वात महत्त्वाचं आहे. या चुका चुकूनही करायच्या नाही. पहिली गोष्ट म्हणजे डोळा अजिबात चोळू नका. डोळा चोळल्यामुळे पडद्यावर ओरखडे पडू शकतात आणि जखमा गंभीर होऊ शकतात. डोळ्यात रुतलेली वस्तू स्वतःहून काढण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही. तिसरं म्हणजे घरगुती उपाय, डोळ्यात मध, तूप, गुलाब पाणी, कांद्याचा अर्क किंवा चुना कधीच टाकू नका. डॉक्टरांना न विचारता केलेले काही उपाय डोळा कायमचा निकामी करू शकतात. श्रोते हो, शेतकरी बांधवांनी आणि वेल्डिंग करणाऱ्यांनी कामाच्या वेळी नेहमी संरक्षक चष्मा वापरावा. आपल्या आशाताई या अशा आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. श्रोते हो, पुढच्या भागात आपण एक अतिशय श्रेष्ठ आणि पवित्र विषयावरती बोलणार आहोत. तो म्हणजे नेत्रदान, एक महादान. हा व्हिडिओ मोलाचा वाटला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा आरोग्यपूर्ण नजरेने, समृद्ध व्हा हेल्थ गुरु आय केअरच्या साथीने. धन्यवाद.